नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण नंदिनी जेव्हा आता सर्वांच्या समोर सत्य आणणार आहे, नंदिनी सर्वांना सांगणार आहे की हे सगळं कुणी केलेलं आहे. या सगळ्यामध्ये मिथुन काका नंदिनीची मदत करणार आहेत. कारण मिथुन काकांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ सापडणार आहे आणि त्या व्हिडिओमुळे सत्य समोर येणार आहे. जेव्हा नंदिनी सर्वांच्या समोर हे सत्य आणणार आणि इकडे वाट लागणार आहे ती म्हणजे वसुहत्याची. पण त्यानंतर नंदिनीने ठरवलेलं होतं की वेळ पडली तर मी दुर्गेचा अवतार सुद्धा धारण करू शकते. तर नंदिनीने दुर्गेचा अवतार धारण करत सर्वांच्या समोर सत्य कशा पद्धतीने आणलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण नंदिनीने हे सगळं आणल्यानंतर विक्रमच्या मनात नंदिनीविषयी असलेला जो राग आहे तो जाणार आहे आणि विक्रम स्वतःहून नंदिनीची माफी मागणार आहे. कारण नंदिनीचं काहीही चुकलेलं नाही आणि नंदिनीची चूक नसताना आपण तिला एवढे बोल लावलेले आहेत या गोष्टीचं वाईट मात्र विक्रमला वाटत असतं आणि त्यामुळेच विक्रमने ठरवलेलं असतं की नंदिनीची माफी मागायची आणि तो कुठलीही गोष्ट म्हणजे मनामध्ये कुठल्याही शंका कुशंका न ठेवता नंदिनीची माफी मागणार आहे आणि नंदिनीला सांगणार आहे की नंदिनी माझं चुकलेलं आहे, मला माफ कर, माझ्याकडून अशी चूक घडायला नको होती या पद्धतीने विक्रम बोलणार आहे. तेव्हा मात्र नंदिनीने जे ठरवलेलं होतं तिचं कुटुंब जे आहे तिला तुटू द्यायचं नाही, तिच्या कुटुंबामध्ये होणारी वादावादी तिला थांबवायची आहे आणि ते सगळं करण्यामध्ये नंदिनीला यश आलेलं आहे. नंदिनीने फायनली तिचं कुटुंब पुन्हा जोडलेलं आहे आणि तिच्या घरातलं जे गोकुळ आहे ते पुन्हा नांदू लागलेलं आहे. आणि जी नंदिनी बोलून दाखवत नाही ती करून दाखवते हे जे आहे ते अगदी खरं ठरलेलं आहे आणि फायनली नंदिनी ही जिंकलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. इकडे आता विक्रम आणि मानिनी यांच्यामधले वाद खूप पेटलेले असतात. त्यांच्या दोघांमध्ये आता इतकं भयानक असं चालू झालेलं असतं आणि ते दोघंही खूप भांडत असतात. आणि इकडे नंदिनीला जीवाला खूप वाईट वाटत असतं, पार्थकाव्यालाही वाईट वाटत असतं. पण रम्या आणि मानिनी या दोघींनाही खूप आनंद होत असतो, त्यांना खूप बरं वाटत असतं. त्यांचं म्हणणं असतं बघितलं ना हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी अशाच व्हायला पाहिजे होत्या ना, आपल्या मनाप्रमाणे सगळं घडलेलं आहे त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही या पद्धतीने सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता नंदिनीला आठवत असतं नंदिनीनं जे काही केलेलं असतं ते कशा पद्धतीने झालेलं होतं, नक्की गोष्टी काय झालेल्या होत्या, हे सगळं का घडलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार नंदिनी करत असते. परंतु रम्या आणि वसुहत्या त्या म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. कारण या नंदिनीला जन्माची अद्दल घडवणार आहे. कारण या नंदिनीनं जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तिला या घरामध्ये येऊन राडा करायची गरजच नव्हती. आम्ही सुखात होतो, आम्ही सगळेजण एकत्र राहत होतो, मग नंदिनीनं येऊन हा गोंधळ का घातलेला आहे असं रम्या आणि वसूचं म्हणणं असतं. कारण तिला मी सांगितलं होतं तू या घरातून बाहेर पड, पण तिनं ऐकलेलं नाहीये. मग तिनं ऐकलेलं नाहीये तर या सगळ्याची शिक्षाही तिला भोगावी लागणारच आहे अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे वसू म्हणत असते की नंदिनीचे सगळे डाव आपण हाणून पाडलेले आहेत त्यामुळे आपल्याला काळजी करायची अजिबात गरज नाही या पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर आता नंदिनी त्यांना धमकावते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की आपण दीपकला चांगलंच हाताशी घेतलेलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केलेल्या आहेत त्यामुळं आता विचार करायची काहीही गरज नाही हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे दीपक म्हणालेला असतो, दीपकने कसं फसवलं या गोष्टींचा विचार नंदिनी सुद्धा करू लागलेली असते. नंदिनी म्हणत असते की नाही, मी खरं तर ना त्या दीपकवरती विश्वास ठेवायला नको होता. त्याने ज्या पद्धतीने माती खाल्लेली आहे म्हणजे वसुहत्यांच्या फेवरमध्ये येऊन त्याने जे काही केलेलं आहे त्यामुळं खरं तर नंदिनीला खूप त्रास होत असतो, नंदिनीला वाईट वाटत असतं. नंदिनी म्हणत असते की मी चुकले, मी असं करायला नको होतं जीवा, माझी चूक झालेली आहे, मी सोबत कोणाला तर न्यायला हवं होतं किंवा माझं आणि त्या दीपकचं जे बोलणं होतं ते सगळं मी रेकॉर्ड करायला हवं होतं असं सगळं नंदिनीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. दीपक ज्या पद्धतीने वागलेला असतो त्यामुळं नंदिनीला आता कळलेलं असतं की इथून पुढे आपल्याला सावधगिरी बाळगणं गरजेचं
गरजेचं आहे, कारण वसुहत्या काय करू शकतात या गोष्टीचा अंदाज नंदिनीला आलेला असतो आणि नंदिनी म्हणत असते की बस आता मी शांत राहणार नाही, कारण वसुहत्याने तिला धमकावलेलं आहे की तुझं हे कुटुंब आहे ते बघ काय होतंय ते, कारण तुझ्यामुळं रोज तुला सगळ्यांचं बोलणं ऐकायला लागणार आहे, रोज तुला टोमणे मी मारणार आहे, कारण तू या घराला उद्ध्वस्त केलेलं आहे, या घरातील लोकांना तू वेगळं केलेलं आहे, कधीही भांडण न होणारे इकडे माझा भाऊ म्हणजे विक्रम आणि मानिनी यांच्या दोघांमध्येही भांडणं सुरू झालेली आहेत, या सगळ्याला जबाबदार तू आहे असं म्हणत रोज तुझी मी वाट लावणार आहे अशा पद्धतीने वसुहत्या बोलत असते. खरं तर वसुहत्याची चूक झालेली असते, वसुहत्या चुकलेली आहे, पण वसुहत्याला ती चूक मान्य करायची नाही, तिला सगळा दोष नंदिनीला द्यायचा आहे आणि तिनं तेच करत आहे, कारण वसूला माहिती आहे की तिनं किती चुकलेली आहे, पण आता तिला या सगळ्या गोष्टी नंदिनीवर ढकलून रिकामं व्हायचं असतं. परंतु नंदिनी मात्र शांत राहणारी नसते. इकडे वसूला खरं तर खूप मात चढलेला असतो, पण नंदिनीनं तिला जे धमकावलेलं असतं त्याच्यामुळं तिला तिची लायकी कळलेली असते. इकडे रम्या म्हणत असते की आई आपल्याला शांत राहून चालणार नाही हा, कारण ही नंदिनी ना वाटते तशी नाहीये, ती कोणत्याही थराला जाऊ शकते एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही आपल्याला सगळ्या गोष्टी शांतपणे करणं गरजेचं आहे, हे जरी मला मान्य असलं तरीही आपण शांत न राहताही सगळ्या गोष्टींकडे बारीकपणे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मात्र इकडे नंदिनी आता पुढचे प्लॅन करत असते की नाही मला माहिती आहे पिहू खोटं नाही बोलणार आहे, हे नंदिनीला माहिती असतं. नंदिनी म्हणत असते की पिहू कधीच खोटं बोलू शकत नाही आणि पिहूने मला स्वतः सांगितलेलं होतं, त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर सुद्धा पिहूने हे मान्य केलेलं होतं की तिला तिच्या वसू मावशीने नंदिनीला किडनॅप केलेला आहे. पिहूला त्यांनी खोटं ठरवलं, कारण मागच्या वेळेस लेटरच्या बाबतीत जो गोंधळ झालेला होता तो गोंधळ पुढे आणलेला असतो आणि पिहूला खोटं ठरवलेलं असतं. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही आता नंदिनीची पद्धत वापरायची आहे, ॲक्शन काव्याची असणार आहे, पद्धत नंदिनीची असणार आहे, कारण नंदिनीला पण माहिती आहे की काव्या काय करू शकते, काव्याची ॲक्शन काय असू शकते, आणि म्हणजे जेव्हा नंदिनीच्या पद्धतीने सत्य समोर येणार तेव्हा काव्या जे काय करणार असते ते मात्र पाहण्यासारखं असतं. तेव्हा जीवा मात्र नंदिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, कारण जीवाने सुद्धा ठरवलेलं असतं की माझी बायको चुकलेली नाही, कारण त्याला माहिती आहे की आपल्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. हे जे आयुष्य उद्ध्वस्त झालंय याला जबाबदार कोण आहे, तर वसुंधरा, वसुहत्या. ह्या वसुहत्यामुळे आमच्या चौघांच्या आयुष्याचं काय झालंय हे मात्र माहिती आहे, कारण काव्या आणि जीवा या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे आणि आपल्याच पार्टनरला आपण दुसऱ्या जोडीदाराबरोबर पाहताना जे दुःख होते ते दोघंही इतके दिवस झालं ते दुःख अनुभवत असतात. त्यांना दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं, ते दोघंही खूप रडलेले असतात. पण आता ज्या व्यक्तीमुळे हे सगळं झालेलं आहे त्या व्यक्तीला त्याचा त्रास तर झालाच पाहिजे, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा ही जी वसुंधरा आहे ती ज्या पद्धतीने माज करत आहे ती गोष्ट मात्र यांना पटत नसते. यांचं म्हणणं एकच असतं की त्यांचं चुकलंय ना त्यांनी मान्य करावं. एकतर त्यांनी किडनॅप केलेलं होतं, ऐनवेळी सगळा गोंधळ घालून ठेवलेला होता, हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. मान्य त्यांना रम्याचं लग्न करायचं होतं ना पारसोबत, तर ते स्पष्टपणे सांगायचं होतं ना. जर त्यांनी ते स्पष्ट सांगितलं असतं तर आज ही वेळ आली नसते. हे सगळं बोलणं अशा पद्धतीने चाललेलं असतं. सगळेजण मात्र बोलत असतात, कारण हे सगळं वसुंधराने केलं यावर विक्रम सोडून बाकी सगळ्यांचा विश्वास असतो. सगळ्यांना खूप राग आलेला असतो, सगळ्यांना या गोष्टी पटत नसतात. सगळे म्हणत असतात की बस काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, हे चौघांनीही ठरवलेलं असतं. तेव्हा जीवा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणतो काळजी करू नकोस, आपण सगळेजण आहोत ना, आणि या सगळ्याचं सत्य समोर आणायचं आहे, त्याशिवाय शांत राहायचं नाही, हे सगळं ठरलेलं आहे. आणि जीवा मात्र नंदिनीची साथ देत असतो. नंदिनीला म्हणत असतो काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत असताना तुला काळजी करायची गरजच नाही. नंदिनी म्हणत असते की हो जीवा, तुम्ही आणि आई त्याचबरोबर काव्या आणि पार्थ हे सगळेजण माझ्यासोबत आहेत, त्यामुळं खरंच मी एवढी बिनधास्तपणे आहे, पण जे काय घडलेलं आहे ते मात्र आपण समोर आणायचं आहे, हे त्यांचं ठरलेलं असतं. जीवा म्हणत असतो की काव्या जी म्हणालेली आहे ते करायचं आहे, आपण शांत राहायचं नाही, कारण वसुहत्यानं जे केलेलं आहे ती चूक केलेली आहे आणि वसुहत्याला त्या चुकीची शिक्षा ही भोगावी लागणारच आहे, असं जीवा इकडे नंदिनीला सांगत असतो. नंदिनी म्हणत असते ते बघूया, पण इकडे पहिलं आधी पुरावा आपल्याला मिळाला पाहिजे, मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे, कारण त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेले आहेत आणि त्याहीपेक्षा
वसुहत्या माझ्याकडे आल्या होत्या, त्यांनी सगळा गुन्हा कबूल केला, परंतु त्यांनी मला सांगितलेलं आहे की रोज आई आणि बाबा यांच्यामध्ये भांडणं लागणार आहेत आणि त्यांच्यामध्ये जी भांडणं लागणार असते त्याला जबाबदार मी असणार आहे. कारण त्यांच्या आयुष्यात किती चांगल्या गोड आठवणी आहेत, ते दोघंजण किती चांगले राहिलेले आहे, त्यांच्या संसारातल्या त्यांनी किती गोडीनं केलेलं आहे. त्याचबरोबर आई सुद्धा किती खुश असतात बाबांबरोबर. पण आज माझ्यामुळे त्या दोघांच्या मध्ये जी वादाची ठिणगी पडलेली आहे ते थांबवणं मला गरजेचं आहे, असं नंदिनी इकडे जीवाला सांगत असते. जीवाला म्हणत असते की नाही जीवा, काहीही झालं तरीही आई आणि बाबांमधला जो वाद आहे तो संपवण्यासाठी मला हे सगळं करावं लागणार आहे, हे स्पष्टपणे नंदिनी सांगत असते. आणि तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की यासाठी नंदिनी मी तुझ्यासोबत आहे, अजिबात काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. त्यामुळं आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता मिशन वसुहत्या, कारण वसुहत्याने जे केलेलं आहे ना त्याची शिक्षा तिला भोगावी लागणारच आहे. जीवा सुद्धा तापलेला असतो, कारण जीवा आणि काव्या एकसारखेच असतात, ते अजिबात शांत होत नसतात. कारण आता त्यांनी ठरवलेलं आहे की काही झालं तरीही मी शांत राहणार नाही. त्याचबरोबर त्याच वेळी इकडे येतात ते म्हणजे पिहूचे बाबा तिथे येतात आणि मिथुन काका तिथे येतात आणि ते म्हणू लागतात मी सुद्धा तुमच्या सोबत आहे, त्यामुळं तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये मला माहिती आहे की वसुताई चुकलेल्या आहेत. कारण आजपर्यंत रम्या आणि पार्थ यांचं लग्न लावण्यासाठी त्यांनी जे काही केलेलं आहे ते आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे आता आपण शांत राहायचं नाही. इकडे काव्य आणि पार्थमध्ये पण तेच प्लॅनिंग सुरू असतं की काय करायचं, कशा पद्धतीने पुरावे गोळा करायचे, सगळं काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. सगळेजण म्हणत असतात की आता शांत राहायचं नाही, काहीही झालं तरीही सत्य सर्वांच्या समोर आलं पाहिजे आणि सत्य हे अगदी लोण्यासारखं असतं आणि ते वरती येतच, असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा पार्थ इकडे काव्याला म्हणत असतो की काही झालं तरीही वसुहत्यानं जे केलेलं आहे त्याला माफी नाही, त्यामुळं वसुहत्याला तिची चूक कळली पाहिजे आणि त्याचबरोबर बाबा आणि आई यांच्यामध्ये जे भांडण होत आहे ते आपल्याला थांबवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते सगळं आपण करायचं आहे असं ठरलेलं असतं. त्याच वेळी इकडे काव्याची मैत्रीण अनिशा तिथे येते आणि ती बोलायला लागते, अगं तू का आलेली नाहीये, म्हणजे मला कळतच नाहीये की तुझं काय चाललेलं आहे, तू काय येत नाहीये क्लासला. तेव्हा काव्या म्हणते अगं घरी थोडेसे ना प्रॉब्लेम सुरू होते ग, त्याच्यामुळे मला यायला जमलेलं नाही. तेव्हा ती काव्याला सांगू लागते बरं ठीक आहे असू दे, मी आहे तुझ्याबरोबर, मला सांग काही मदत लागली तर मी करू शकते तुझी मदत, अशा पद्धतीने ती सांगत असते. तेव्हा मात्र काव्या तिला सांगते तेव्हा ती म्हणते की अगं मला काय वाटते त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवले होते ना त्याबद्दल जरा विचार करा, असं ती सांगत असते. इकडे नंदिनी आणि जीवा दोघंही बाप्पाच्या समोर असतात, दोघंही हात जोडत असतात आणि तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की नंदिनीची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे, लवकरात लवकर नंदिनी निर्दोष सिद्ध झाली पाहिजे, नंदिनीला जे भोगावं लागलेलं आहे ते मात्र यातून सगळं गेलं पाहिजे, असं जीवा प्रार्थना करत असतो. नंदिनी जे मागत आहे ते तिला मिळू दे. इकडे नंदिनी म्हणत असते माझ्या कुटुंबाचं सुख, माझ्या कुटुंबातला आनंद मला परत मिळाला पाहिजे, असं नंदिनी देवाकडे मागत असते. तेव्हा मात्र इकडे जीवा सांगत असतो की देवा नंदिनीची इच्छा पूर्ण कर, अशा पद्धतीने दोघंही बाप्पाच्या समोर असतात. आता नंदिनी आणि जीवा तयारीला लागलेले असतात. काहीही झालं तरीही मिशन वसुहत्या हे त्यांना पूर्णच करायचं आहे आणि मग त्या पद्धतीने पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते. मिथुन काका तिथं असतात. तेव्हा काव्य आणि पार्थ दोघंही बोलत असतात. तेही म्हणत असतात की नाही नक्की वसुहत्याने काय काय गोंधळ घातलेला आहे तो आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायचा आहे. काव्य म्हणत असते त्या दिवशी आपण ना सगळे व्हिडिओ बनवत होतो आणि इकडे नंदिनी ताईचं असं म्हणणं आहे की वसुहत्याने पिहूला आपलं ॲनिव्हर्सरी आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीचा जो दिवस होता त्या दिवशी धमकी दिलेली आहे. तर मला असं वाटत आहे की आपण नक्की काय झालेलं आहे ते एकदा जाणून घेऊया. इकडे नंदिनी त्याचबरोबर मानिनी सुद्धा बोलत असते. मानिनी आता नॉर्मल झालेली असते, मानिनी कुठल्याच गोष्टींचा विचार करत नाही. मानिनी म्हणत असते की अगं नंदिनी काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होणार आहे. नंदिनीला प्रश्न पडतो की एवढं सगळं होऊन बाबा आणि आईंमध्ये इतके वाद असून पण, तेव्हा मानिनी म्हणते की अगं काळजी नको करू, म्हणजे मला ना या गोष्टींची सवय आहे, कारण त्यांचा स्वभाव मला माहिती आहे की ते कसे आहेत, कारण त्यांच्या मनात आत्ता राग आहे म्हणून ते चिडलेले आहेत, ते तसे नाही आहेत हे मला माहिती आहे ना, त्यामुळं काळजी करायची अजिबातच गरज नाही आहे, कारण काहीही झालं तरी माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, असं इकडे मानिनी सांगत असते. तेव्हा मात्र आता काव्या त्याचबरोबर सगळेजण तिथं बोलत असतात. वसुंधरा आणि रम्या म्हणत असतात कशी जिरवली मस्ती तुमची, कारण तुम्हाला खूप वाटत होतं ना, तुम्ही ज्या मस्तीने एवढं सगळं बोलत होता ना, आता कसं वाटतंय, आता येते ना अक्कल, असं म्हणत तिकडे वसुंधरा आणि रम्या बोलत असतात. त्या म्हणत असतात की तुम्हाला दोघींना घराच्या बाहेर काढल्याशिवाय शांत राहणार नाही.
तेव्हा धावत असते ते जीवा आणि पार्थ येतात. ते म्हणत असतात की काळजी करू नको, आम्ही आहोत त्या दोघींसोबत. आणि तेवढ्यातच मिथुन काका तिथे येतात. मानिनी त्याचबरोबर विक्रम या सगळ्यांना बोलवलं जातं. मिथुन काकाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो, कारण काव्याने मिथुन काकाला जाऊन सांगितलेलं असतं की मिथुन काका तुम्ही एकदा तुमचा मोबाईल चेक करा, कारण मला असं वाटत आहे की तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी आपल्याला मिळू शकतं. अशा पद्धतीने काव्याने सांगितलेलं असतं. आणि मिथुन काकाने जेव्हा तो मोबाईल चेक केलेला असतो तेव्हा त्या मोबाईलमध्ये पिहूला भडकवताना, पिहूला रागवताना, तिच्यावर ओरडताना जो व्हिडिओ असतो तो रेकॉर्ड झालेला असतो. आणि त्याचबरोबर आता काव्याला खूप राग येतो. फक्त काव्या पुरावा मिळायची वाट बघत होते. नंदिनीने सांगितलेलं असतं की काव्या एक गोष्ट लक्षात ठेव, पद्धत माझी आणि ॲक्शन तुझी, हे आपलं ठरलेलं आहे. आता पद्धत तर झालेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडणार असतं तेव्हा मात्र इकडे जेव्हा घडत आहे तर इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या या दोघींनी वसुंधराची चांगलीच वाट लावलेली असते. तेव्हा नंदिनी पिहूला म्हणत असते, माहिती आहे मला बाळा पिहू, कारण पिहू म्हणत असते की नंदिनी वहिनी मला माफ कर, मी त्या दिवशी तुझ्या बाजूने बोलायला हवं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते काळजी करू नको बाळा, कारण मला माहिती आहे की काय झालेलं होतं, त्यामुळं अजिबात तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, असं नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र नंदिनी तिला सांगत असते की अजिबात काळजी करायची गरज नाही. इकडे जीवा मात्र जाम खुश झालेला असतो आणि तो इकडे नंदिनीसाठी आईस्क्रीम घेऊन येतो आणि नंदिनीला स्वतःच्या हाताने ते आईस्क्रीम भरवत असतो. तिला म्हणत असतो की आता अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण काहीही झालं तरीही मी तुझ्यासोबत आहे, असं जीवाने सांगितलेलं असतं. इकडे काव्या आणि नंदिनी दोघी एकमेकींना छान अशी मिठी मारत असतात, कारण फायनली हे सगळं जे घडत असतं ते फक्त आणि फक्त नंदिनी, जीवा, मिथुन या 4-5 जणांनी एकत्र येऊन जे केलेलं असतं त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला होता. तेव्हा इकडे बोलत असते ती म्हणजे मानिनी, खरंच नंदिनी आज तू करून दाखवलेला आहेस. आणि तेव्हा विक्रम तिथे येतो आणि विक्रम म्हणू लागतो की हे सगळं काय आहे, खरंच माझाच ना माझ्या डोळ्यांवरती माझ्या स्वतःवरती विश्वास बसत नाहीये, कारण वसुहत्या असं वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. वसुहत्या एवढ्या खालच्या थराला गेलेली आहे, माझ्या मुलांचं आयुष्य तिनं उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे नंदिनीला सुद्धा वाईट वाटलेलं होतं, पण आता नंदिनीने तिचं कुटुंब सावरलेलं असतं. इकडे पार्थ आणि काव्यामधली मैत्री चांगलीच फुलू लागलेली असते. आणि त्याचबरोबर विक्रम येऊन नंदिनीची माफी मागतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू. नमस्कार.